माणूस ज्याने झाडू हातात घेतला आणि दुसरा ज्याने संविधान हातात घेतलं. या दोघांमध्ये अशी मैत्री होती की एकाच्या जाण्याने दुसऱ्याने जगाचा निरोप घेतला. हे दोघे कोण होते सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे दोघे म्हणजे संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गाडगे बाबांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. संसार सोडला तेव्हा हातात उरलं काय? एक पाटकी गोधडी, एक काठी आणि पाणी पिण्यासाठी एक मडकं. त्या मडक्याच्या तुकड्याला गाडगे म्हणत आणि त्यावरूनच बाबांचं नाव पडलं गाडगे बाबा. हे गाडगं फक्त मडकं नव्हतं, तर ते होतं त्यांच्या साध्या माणूसपणाचं प्रतीक. एकदा मुंबईमध्ये बाबांचं कीर्तन चालू असताना बाबा त्या गर्दीकडे बोट दाखवत म्हणाले, बोलविते धनी तर तिथे बसलेत. लोकांनी वळून पाहिलं तर देशाचे कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामान्य लोकांखाली जमिनीवर बसून बाबांचे कीर्तन ऐकत होते. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, ज्या समाजात गाडगे बाबा आहेत तिथे घाण असूच शकत नाही. 14 जुलै 1941 ला गाडगे बाबा आजारी आहे हे कळताच बाबासाहेबांनी दिल्ली दौरा रद्द केला आणि थेट दवाखान्यात पोहोचले. सोबत आणल्या होत्या 2 घोंगड्या. बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब तुमचा एक एक मिनिट देशासाठी महत्वाचा आहे, कशाला आलात? त्यावर बाबासाहेब ओल्या डोळ्यांनी म्हणाले, माझा अधिकार 2 दिवसांचा आहे, पण तुमचा अधिकार पिढ्यानपिढ्यांचा आहे. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि गाडगे बाबांना इतका मोठा धक्का बसला की त्यांनी अन्न सोडलं. 14 दिवसातच गाडगे बाबांनी देखील जग सोडलं. मित्रांनो, याला म्हणतात खरी मैत्री. एकाने कायद्याने लढलं तर दुसऱ्याने झाडूने, पण ध्येय एकच होतं, एक स्वच्छ सुंदर माणुसकीचा समाज. ही मैत्री तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या खऱ्या मित्राला शेअर करा.